कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचे सदस्य आभारी आहे. तर मंडळी यानंतर पाहणार आहात एक जबरदस्त विनोदी आणि तितकंच या ठिकाणी सर्वांना काहीतरी अंजन टाकून जाईल असं एक फारसं या ठिकाणी सादर होणार आहे. मोजून 15 मिनिटाचं. त्यानंतर आपल्या देवीचं दर्शन या ठिकाणी रंगमंचावरती होईल आणि त्यानंतर शेवटचे पर्वणी भग्नाट्य होईल की ज्याच्यामध्ये माझी स्वतःची भूमिका असेल. तर असा हा प्रवास आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी सांगावं वाटतं की ज्यांची लग्न झाली त्यांच्यासाठी ज्यांची म्हणतात ना ज्यांची होणार आहेत लग्न त्या तरुणांसाठी आहेत, त्या तरुणींसाठी आहेत की माझ्या मुलींसमान असलेल्या माझ्या भगिनींसमान असलेल्या मुलींना मला सांगणं आहे की तुम्ही आहे ना आई वडिलांकडे असताना 20-25 वर्षाचा जोपर्यंत लग्न होईपर्यंत जो काळ आहे तोपर्यंतचा आनंदाचा काळ आहे. पुढचा जो काळ आपल्याला जर सुखकर जीवन करायचं असेल कारण का ज्या वेळेला आपण लग्न होऊन जातो त्यावेळेला जो पती आपण निवडतो त्याप्रमाणे आपला संसार टर्न होतो. पूर्ण उभं आयुष्य म्हणजे लग्न झाल्यापासून मरेपर्यंतचं आयुष्य ज्याच्या बरोबर काढायचं आहे तो निवडताना 10 वेळा विचार करा. विचार करा. मंडळी मी तमाशाप्रमाणे करतो, बारी प्रमाण करतो आणि जे काय ना जसं रंग म्हणजे म्हणतात ना पाण्याचं काय जे टाकाल ते मी कलाकृती सादर करतो. हा भारुडाचा कार्यक्रम आहे, संस्कृती प्रधान कार्यक्रम आहे, तमाशा नाही. तमाशाला करा, मला बारीला कमेंट आहे, काही हरकत नाही. तर मला सांगणं आहे ही गरज आहे काळाची की मुलींनी लग्न करताना 10 वेळा विचार करा की उभं आयुष्य मरेपर्यंतचं आयुष्य काढायचं आहे तो निवडताना 10 वेळा विचार करा. कोण पण प्रेमात पडला कोणाला पण होकार देऊ नका. आणि म्हणून आई वडील आपल्या सगळ्यांसाठी विचार करतात, चांगल्याचा विचार करतात मंडळी. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये कधी आसू आणून देऊ नका. तुमच्या शेवटची क्षण ही आयुष्याची की जोडीदार निवडताना या ठिकाणी लग्न कार्य करताना ज्या माता पित्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद असू यायला पाहिजे ते देण्याचं काम माझ्या या तरुण मुलींनी करा. कारण काही गरज आहे. आणि तुम्हाला खास करून सांगतो देशामध्ये मुलींची संख्या कमी आहे. तुम्हाला मोठा मार्केट आहे, तुम्हाला माहित नाही किती किंमत आहे. अर्धी पोरा ही वसाडी राहणार आहे, त्यांची लग्नच होणार नाही. अर्धी पोरा ही बिना लग्नाची राहणार आहे, त्यांना ज्याची लग्न होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही निवडताना असा निवडा ना उभं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि पोरांना सांगणं ज्यांची लग्न व्हायचे आहेत त्यांना की त्यांनी पटवल्याशिवाय तुम्हाला पोरगीच भेटणार नाही. लिहून ठेवा. पटवल्याशिवाय पोरगीच नाही. इथे चांगलं स्पेशल या ठिकाणी सरकारी नोकरदार पडले, इंजिनियर पडले, त्यांना पोरी भेटत नाहीत मागून, आहे की नाही. त्यामुळं तुम्हाला पटवल्याशिवाय पण नाही. आणि मुलींनी तो निवडताना आहे ना खरंच 10 वेळा विचार करा हे सांगण्यासाठी या ठिकाणी फारसं दाखवण्यात येते. तर पाहूया छोटंसं फक्त मोजून 15 मिनिटाचं फार आणि त्यानंतर या ठिकाणी देवीचं गीत होईल, देवीचं दर्शन होईल आणि त्यानंतर भग्नाट्य होईल. दुर्भाग्य लाडक्या बहिणीचं पण तत्पूर्वी पाहूया एक विनोदी फार. तुला आरती नाही माहित का? नाट्य सुद्धा करता तू करता. तू माझी चेष्टा उडू नकोस. अरे आर्या का तुला आरती नाही माहित? कोण? अरे ती तुझ्या जीवाचं पाखरू. अगं तू आहेस होय? अरे येड्या तुला माहितीये ना मला मी विसर घेते एवढं नाही विसरायचं काय. आणि मला तुझ्या खूप प्रेम आहे. हाय तर सांगणारच ना रे. मला सांग आपण लग्न कधी करायचं? तर लग्न प्रत्येकाने केलं पाहिजे, नाही तर आयुष्यात फक्त आनंद काय कामाचा. म्हणजे लग्न झाल्यावर बायका दुखत येतात का? हे मी नाही बोलत, हे महान म्हाताऱ्यांची तुला सांगतोय बोल. पूर्वजांची. हा बरं मी तुला सोडून गेली तू काय करशील? असं काय बोलू नकोस. मी येण्याकडे झालं तर करणार काय? तू दुसरं लग्न तर नाही ना करणार? काय म्हणले? तू दुसरं लग्न तर नाही ना करणार? भरोसा काय तर काय पण करीन, तिसरं लग्न पण करीन. पण मी असं होऊन देईल का? माझं तुझ्या खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढायला आहे. हॅलो, जर कोपऱ्यात गडबड करू लोकांना जर विनोद ऐकायचे ना तर जरा माझी विनंती आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, मी सन्मान राखतो. तुमच्या बरोबर माता माऊली या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहे. जर विनोद कळलं नाही त्याचा भावार्थ निघून जाईल. माझी विनंती आहे. काय म्हणतेस? अरे हे कसं म्हणते बघ काय तुझं माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. हेरवी नुसती माझ्याशी भांडत असते त्याचं काय नाही, दुसरे कामं काय तो काय मला माहिती नाही. आणि तुला एक सांगतो, अरे जेव्हा ही सुखी असते ना तेव्हा मी आनंदी असतो. आणि मी आनंदी असतो ना सारखं संशय घेत असते माझ्यावर, बाकीची कामच नाही. मग हा बघ आम्ही मित्राच्या बड्डेला जातोय, आपण उद्या भेटू. अरे आज येतो हो. मग तुला माहिती नाही. हा पण जातोय तसंच परत ये. हो आता डोका खाली जाणार नाही का पाय पुढे जाणार काय पण बोलते नाही ना ती इच्छित हलत बिलत. त्यातला काय नाही, त्यातला काय नाही.
चल आपण जाऊया. तू पण जा. कोण आहे रे? अरे फुकटची मिळाली म्हणून काय एवढी प्यायची? तू काय मला येडा समजतोस काय? तुला येडा ना दीड शाना समज तुम्ही. तू मला येडा समजतोस ना? हा. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू मला प्रश्न विचार ना. हा विचार बघू दे. मला सांग, हा. तू हत्ती फ्रीज मध्ये कसा घालायचा? हत्ती फ्रीज मध्ये घालायचा? हा. तो राहतो अक्का राहतो. कसा? तुला नाही माहिती? नाही. अरे येडा सोपा आहे. कसा तो? तो फ्रीज असा उघडायचा हा. आणि हत्ती आत कोंबायचा. तो हक्का हत्ती राहतो? अक्का राहतो. अरे कामा. माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. दुसऱ्या? हा विचार. मला सांग, हा. तो गाढव फ्रीज मध्ये कसा घालायचा? सोप्पा. कसा? तो फ्रीज उघडायचा, हा. तो गाडा आतमध्ये टाकायचा. छे! परत चुकलास. तुझा हत्ती राहतो, हा हा गाडव गाणं राहणार. आहा, चुकलास. मग बरोबर काय? बरोबर. हो. अरे येड्या, तो मगाशी ना आपण फ्रीज मध्ये हत्ती टाकलेला, त्याला कोणी अजून बाहेर काढला नाही. तेव्हाच तो गाडा वाट टाकता येईल ना. काय हुशार आहेस तू. हो, काय शिक्षण काय तुझं? तो आईनावनं किनली बघ. तरी तरी देव. माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. किती प्रश्न आहे? 4च आहेत. विचार. हा विचार. मला सांग, हा. जंगलात लग्न माकडाचं आहे. कोणाचं आहे? माकडाचा. हा. त्या लग्नाला सगळे प्राणी गेलेत, फक्त एक प्राणी गेला नाही. तो कुठला? वाघ गेला नसेल. कसा काय? तो जंगलाचा राजा आहे. छे! परत चुकलास. आपण चुकला. वा? मग बरोबर काय? अरे येड्या, तो गाढव लग्नाला गेला नाही. तो मगाशी ना आपण त्याला फ्रीज मध्ये टाकलेली, त्याला कोणी बाहेर काढला नाही. माझ्या 4थ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार. हा? काय विचारायचं तू विचार. हे बघ, एक नदी आहे. एक नदी आहे. हा. नदीच्या पलीकडे गाव आहे. नदीच्या पलीकडे गाव आहे. हा, मग तुला त्या गावात जायचं आहे, पण त्या नदीत मगरी नुसत्या तोंड इचकून बसले. कशा बसले? तोंड इचकून. हा, मग तू जाशील कसा? मी जहाज वापरी. छे! तिथं झाट पण नाही आणि पूल पण नाही. मग कसा जाणार? 50 रुपये लागतील. 100 देतो तुला. हा? 100 देतो. अरे एवढं सोपं आहे. तू पवत जाशील. तू काय डोक्यावर पडलायस? का? त्या नदीत कोण आहे? मगरी आहे. त्या कशा बसले? तोंड इचकून. तो पोहत कसा जाणार? येड्या, मग तुला काय म्हणला? काय म्हणाला? जंगलात लग्न कुणाचं आहे? माकडाचा. मराय मगर पाण्यात राहील, ती पण लग्नाला गेले. ती मगर पण लग्नाला? मग मासे पण गेले असतील. सगळे गेले. सर्वच प्राणी. सगळेच. पण आणि हा तुला जर आखीर असं पाहिलं तर. आरतीन. हो. अरे तिला आवडतो पाऊस आणि मला आवडते ती. आणि जर तिला तू प्यायलेला नाही आवडलास तर मग तो उडत गेला पाऊस आणि उडत गेली ती. कोण नाही, चिमणी होती. चिमणी उडाली. वाजली किती? 11:30. छे! खऱ्याची दुनियात राहिली नाही. किती म्हणजे? अरे येड्या, सकाळी एकाला विचारला वाजले किती, तो 7 वाजले. दुसऱ्याला विचारला वाजले किती, 9 वाजले. हिला विचारतोय वाजले किती, 11:30 म्हणते. खऱ्याची दुनियात नाही राहिली. आता तू ज्या टायमाला विचारलं तुला तसंच सांगणार ना. बेवड्याला कोण खरं सांगेल? मला बेवडा म्हणायचा ना, प्रोफेशनल बेवडा म्हणायचा. माझ्या काय म्हणते? मी आपल्या प्रेमाविषयी पप्पांना सांगणार आहे सगळं. तो सांग, पण त्याच्या आधी मला सांग, तू लहानपणी कशी होतीस? मी लहानपणी खूप क्यूट होती. तू कसा होता? नागडा होता. काल शेजारी बाई का भांडत आली तिथे? शेजारी? अरे माझा काय चुकला सांग. काय केलास का? हा, सकाळी आपण घरी चाय पित असतो आणि घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो? चहा प्यायला या. दुपारी जेवायला बसतो आणि घरी कोण आला तर त्याला आपण काय म्हणतो? जेवायला या. मग वसाडी ती माझी रात्री झोपायच्या टायमाला आणि तिला काय म्हणणार? झोपायला या. काय चुकला का? सकाळी 4 चौघात
शापच वाबाडा काढला माझा. मग शापच काढायला पाहिजे तुझा. गबस, तू काय म्हणतेस सांग. मी आपल्या प्रेमाविषयी पप्पांना संध्याकाळी सगळं सांगणार आहे. सगळं सांग. सगळंच सांगणार आहे. खरा खरा आहे तो सगळंच सांग. मग खरंच सांगणार आहे. हो सांग. पण तो म्हाताऱ्याला कबूल होईल ना म्हातारा? होतील कबूल. सासरे बुवा. हा, सासरी बुवा कबूल होतील ना? कबूल होतील, पण तू अगोदर जे काय पियायला आहेस ना ते सोड मगच. मी सोडीन, पण ती कधी? उद्यापासून. आजपासून ना. हा हा, आजपासून नाही. आजपासून का ना? आमचा नियोजन आहे जरा. आजपासून ना, उद्यापासून सोडीन. तू जर असं केलंस ना पप्पांसमोर हा. तर आपल्या लग्नाला कधीच पण हा विचार. हा, असं काय करू नकोस. तू काही करून त्यांची इकडनं परमिशन काढ. तू त्यांच्यासमोर टकाटक जा. टाकाटाक हो, जातो. टकाटक. हा? मी जाऊया आपण? हा? चल. चल, जाऊन जातो. आरती, ए आरती, अरे गेली कुठे काय केलं नाही? ए आरती, काय होतीस कुठे? मी तुला कधीपासून आवाज काय मारतोय? नाही घरीच होते. अरे मी काय म्हणतो, बरेच दिवस मी कंपनीकडे काय जेवलो नाही. कामं जरा पेंडिंग राहिले ते मी जरा आटकून येतो. ठीक आहे बरं तुम्ही या, पण आधी मी काय सांगते ते ऐका. हा, काय झालं? माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याशी लग्न करणार आहे. काय बोलतेस? मुलावरती प्रेम आहे? हो अगं पण तू बापाला सहज सांगते. हो मग दुसऱ्यांकडून कळण्यापेक्षा मी स्वतः सांगितलं. हो असं आहे का? मग पण ते अगदी शेजारच्या मैत्रिणीला सांगितल्यावर का सांगतेस बापाला? पण म्हणजे काय बोलणं हल्ली काय पोरांना काय राहिलंच नाही हो. हल्ली काय पोरं असं काय सांगतात का आपल्या आई बाबाला? गपची फोनवर ते कुडकुड करून वाटोला करतात. ही आपली सहज सांगते बापाला. बरं ठीक आहे, तू सांगितलं बरं ठीक आहे, मी त्याचा विचार करीन आणि नंतर काय ते सांगेन तुला. मी तोपर्यंत कंपनीत जाऊन येतो. ठीक आहे या मग. येऊ मग? येतो. पप्पांना तर सगळं प्रेमाविषयी सांगितलंय. आता अनिकेतला सगळं सांगते. आधी पहिले त्याला फोन करते आणि त्याला भेटायला बोलवते. हॅलो हॅलो अनिकेत, मी आरती बोलते. हॅलो, नेहमीची जागी आहे. या स्वागत आहे. काल बर्थडे होता, आज काय? आज माझ्या सख्या मित्राची आई वारली. म्हणून जोडी घेतली. माझ्या पप्पाने मी सगळं सांगितलं आपल्याबद्दल आणि जर तू त्यांच्यासमोर असा गेलास ना तर मला विसर मग. नाही 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 नाही, असं जाणार नाही. खरंच सगळं सांगितलं. हो सांगितलं. ते भेटा येणार का मला? हो मग तुला भेटतील म्हणून त्यांच्यासोबत जरा नीट जा आणि त्यांच्याशी नीट बोल जरा. मी नीटच बोलतो. हा, नीटच बोल. समोरचा माणूस माझ्याशी नीट नाही बोलत तर मी काय करू मग? तू असं जाणार हालत बिलत तर तुझ्याशी कोण नीट बोलेल? नाही, मी जाईन चांगला. हा चांगलंच जा. जाऊ मी? हा मेल रस्त्यान हले नडुले, मेल रस्त्यान हले नडुले, पोरीच्या टेन्शनमुळे. मेल रस्त्यान हले नडुले, पोरीच्या टेन्शनमुळे. तिथं उतरला नाही. काय काय जे पण त्याने पीएचडी कशाला? पियाला मी पियाला का तू पियाला? तिकडनं त्या रस्त्याच्या दगडी काढत आलं. कशाला पीएचडी एवढी? काय बोलायचं? अरे हे लोक तरी सांगतील तुला पियाला कोण आणि दगडी कोणी काढायला त्या काय तुला मुंबई? अरे जरा उभं राहा, नीट उभं राहा. मी उभाच आहे. किती पियाला वास किती येतोय? मी उभाच आहे, माझी बॉडी हलते. हो पण ती नीट उभी राहते ना ती. अरे कामाई मला काय जातोच का ना काय कुठं? ते सांग सोडा. हा? तुम्ही आरतीचे पप्पा हो काय? हा? तुला काय करायचं? मी आरती नाही, नाही. काय करत ना? अहो तुमचा फोटो बघितला होता तिच्या मोबाईल मध्ये ना, हा. म्हणून तुम्हाला विचारलं. काय बोलतोस? हो. म्हणजे तिच्या मोबाईलला फोटो बघितला होता. हा म्हणजे आरती मला काहीतरी सांगायचं बघतो. हा मी काय म्हणतो, तू कामाधंद्याला कुठे काय जातोस का ना काय? कामाला? हा? कंपनीत परमनंट कामाला आहे. काय बोलतोस? मग? परमनंट कामाला आहे? हो. मग तुला असं महिन्याला पगार किती आहे रे? महिन्याचा पगार हा? सगळा कटवून हातात 21,000 रुपये येतात. काय बोलतोस काय? मग काय काय पण सांगतो काय? अरे माझ्या मुलीला मी महिन्यासाठी 20,000 रुपये खर्चासाठी देतो. पण तू काय सांगतोस 21,000 रुपये पगार? हो,
मग तेच 20,000 हा. आणि मी इकडनं तिकडनं 1000 कमवतो. आता 21,000 पगार आहे मला. काय तुला बोलायचं म्हणजे मी माझ्या मुलीला पैसे खर्चासाठी देतो हा. ते सर्व तुला नेऊन देते का रे? हा काय हो म्हणतोय आणि वरचे 1000 रुपये फक्त कमवतो. हो. काय तुम्हाला बोलायचं आधीच्या पोरांना? हा मी काय बोलतोय हा. तर तिच्या आणि माझं लग्न लावून दिलं ना, हा कशाला बरं कामाला जाय पाहिजे? अरे म्हणजे तू कामावर जाणार नाहीस म्हणजे सासरीचे जीव जगणार आहे. असलं जावं मला नसलेला बरोबर काय गरज नाही. आपला बेवडा पण आहे काय दारू पितोय आणि काय. बेवडा म्हणू नका, प्रोफेशनल बेवडा म्हणू. म्हणजे अजून प्रोफेशनल म्हणायचं आहे. माझी पोरगी एकुलती एक आहे. मी पण एकूणच एक आहे तुला. अरे हो मग असंच म्हणून ते जरा चांगलं राहा ना. किती दारू पितोस काय त्याला लिमिट आहे का नाही? माझी एकुलती एक पोरगी आहे आणि तिला मी लहानाचं मोठं केलंय. तिला कुठली उणी वाचून दिली ना अजून पर्यंत. त्याच्यामुळं मी माझी एकुलती एक पोरगी देणार नाही असं बेवड्या पोरग्याला. ऐका माझा, काय तिला कसल्या गोष्टीची उणीव नाही भासून दिली हा. तसं मला पण करा. म्हणजे तुला पण काय करायचं नाही? अजिबात नाही. असं मला जावं आवडत नको. तर तू कामधंद्याचं बघ, मी नंतर विचार करेन माझी पोरगी द्यायची का नाही. नाही समजलं? अहो मी कामाला जाईन, हा. लग्न झाल्यानंतर जाईन कधीतरी. कधी करेन तू माझी पोरगी सोडशील का काम बघशील आणि मला सांग. नाही, हा? दोन्ही करीन. नाही नाही ते काय जमणार नाही. तू कामधंद्याचं बघ, मी नंतर विचार करेन. नाही असं करू नका. हा. आमचं एकदाचं लग्न लावून द्या. हा म्हणजे आम्ही दारू प्यायला मोकळं झालो. अजिबात नाही. तुम्ही आपल्याला येतो. हो, ऐका